मित्रांनो, आज या एका गोष्टीत तुम्हाला दोन अनुभव ऐकायला मिळतील, ज्यामध्ये एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या झालेल्या बाधा आणि त्याच व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेली बाधा ही तुम्हाला ऐकायला मिळेल. तर आजची ही गोष्ट आहे सत्या पैलवानांची. सध्या गावातला एक भरभक्कम शरीरयष्टी असलेला पुरुष, पण तेवढाच विचारशक्तीने मागसर. त्याला पैनवालीचा तर खूपच शौक होता. घरातला एकुलता एक असल्याने घरात तो बोलेल तीच पूर्व दिशा मानली जायची. सकाळी उठून तालीम, मग नंतर शेती आणि मग आपल्या प्रेयसीला चोरून भेटणे हाच त्याचा दिनक्रम होता. अशाच एका संध्याकाळी प्रेयसीला भेटण्यासाठी तो घरातून बाहेर निघाला. आकाशात आता काळ्या ढगाने थैमान घातला होता. रिमझिम पावसालाही सुरुवात झाली होती. तो धावतच घराबाहेर पडला होता. धावता धावता त्याला टाच लागली. मागे वळून पाहिले तर एका कागदात सुंदर आणि सुबक नक्षीदार असलेला बांगडा त्याला दिसला. धावता धावता त्यांनी बांधावर ठेवलेला तो बांगड्यांचा उतारा तुडवला होता. त्याची लात लागताच उतारातले लिंबू हे लांबवर उडाले गेले होते. ह्याची त्याला काही सुद्धा कल्पना नव्हती. त्याच्या वेंदळत स्वभावामुळे त्याने त्या बांगड्या उचलल्या आणि उशीर झाल्याची भरपाई म्हणून आपल्या प्रेयसीला भेट देण्यासाठी त्याने तो कागद आपल्या खिशात भरला. पुढच्या 10 मिनिटात तिला भेटून त्याने त्या बांगड्या तिला दिल्याही. आता इथे पावसाचा जोर वाढत असल्याने त्याच्या प्रेयसीला जास्त वेळ थांबता येत नव्हते आणि ती तशी निघूनही गेली. चेहरा पाडून तो परत आपल्या घराच्या वाटेवर निघाला. 20 ते 25 पावले टाकलीच असतील तर त्याला मागून त्याच्या प्रेयसीच्या आवाजात हाक ऐकू आली. तो झटकन मागे वळला, पण लांब लांबपर्यंत कोणीच दिसले नाही. वास झाला असेल असे समजून त्याने आपली पावले परत घराकडे वळवली. इतक्यातच पुन्हा त्याच्या नावाने अजून एक हाक ऐकू आली. परत एकदा मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते. त्याने त्याच्या प्रेयसीच्या नावाने 3-4 वेळा हाकाही दिल्या, परंतु त्याला काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही. आता त्याला राग अनावर होत होता. पावले मागे फिरवणार तेवढ्यातच त्याला समोरील झाडामागे कोणीतरी दिसले. पोशाखावरून तर ती त्याला त्याची प्रेयसीच आहे असे वाटले. आता हिला बघतोच असे म्हणून दबक्या पावलांनी गोल फिरून तो तिच्या जवळ पोहोचला आणि क्षणार्धातच तिला मिठीत घेतले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या पावसात ती थोडीशीही भिजली नव्हती आणि तिच्या शरीरातून मेलेल्या जनावरासारखा उग्र वासही येत होता. तिला काही विचारणार तेवढ्यातच ती सत्याच्या दिशेने वळाली आणि त्याच्या काळजाचाही टोका चुकला, कारण त्याच्या मिठीत त्याची प्रेयसी नव्हती. मुळात तर ती एक स्त्रीच नव्हती. एक वेगळेच हास्य चारी दिशेने घुमत होते. तिचे ते पांढरपट्ट डोळे आणि कुजलेली त्वचा बघून सत्याने तिला लांब लोटले आणि तो धाडकन जमिनीवरती कोसळला. ती अकराळ विकराळ दिसणारी उदाटकी आता त्याच्या दिशेने पावले टाकू लागली होती. स्वतःला देव देत देवाच्या नावाचे पारायण करत तो उठून घराच्या दिशेने धावला. गाव येईपर्यंत संपूर्ण रस्ताभर त्याला त्याच्या नावांच्या हाका आणि त्यासोबतच मागून कोणतरी धावतंय असे वाटू लागले होते. घरी येऊन बघितले तर घरच्या सगळ्या लाईटी बंद होत्या. म्हणजे त्या भुताच्या फेऱ्यात तब्बल 3 ते 4 तास उलटून गेले होते. त्याची आई अंगणात बसून त्याची वाट पाहत होती. तिच्याकडे दुर्लक्ष करत तो सरळ घरात घुसला आणि एका कोपऱ्यात मान खाली घालून बसला होता. तिच्या आईने त्याची विचारपूस करायला सुरुवात केली तर तो सतत घराबाहेर बोट दाखवून ती आली आहे, ती मला घेऊन जाईल असे सतत बडबडत होता. काहीही विचारले
तरी तो तेच बडबडत होता. त्याच्या वडिलांनी वेळ न घालवता त्यांच्या गावच्या पुजाऱ्यांना बोलवले. घरातल्यांची शंका खरी ठरली होती. पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार सुरू केले आणि पुजाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याला बाहेरची बाधा तर झालीच होती, पण एक नाही तर 2 आत्म्यांची. आता तो कधी स्त्रीच्या कधी पुरुषाचा आवाज जोर जोरात ओरडू लागला होता. तो घराबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याला 3 ते 4 जणांनी धरून ठेवले होते. आता तर तो त्यांनाही अजुमानत नव्हता. लगोलग गावच्या दुसऱ्या जाणकाराला बोलवण्यात आले. 1 ते 2 तासाच्या मंत्रोच्चार आणि पूजा पठणानंतर त्याच्या शरीरातून 2ही आत्म्यांना वेगळे करण्यात आले. स्त्रीचा आत्मा उतारात उडाल्याने त्याच्या मागे लागला होता, हे तर तुम्हाला माहीतच असेल. पण या विधींमध्ये समजले की तो दुसरा पुरुष आत्मा त्याच्याच काकीने करणी करून त्याच्या पाठी लावला होता, जो त्याच्या शरीरावर हळूहळू कब्जाही करू लागला होता. जर आज हे संपूर्ण घडून आले नसते तर येत्या 3-4 महिन्यात कोणाला काही नाही समजता त्या पुरुषाने आपला डाव कधी साधला असता हे कोणाला समजले नसते. तो स्त्रीचा आत्मा आता त्याला सोडून तर गेला होता, पण तुम्हाला आठवतच असेल की त्या उतारामध्ये असलेल्या बांगड्या ह्या त्याने त्याच्या प्रियसीला दिल्या होत्या. तर मित्रांनो, आजच्या या गोष्टीचा दुसरा भाग तुम्हाला शुक्रवारी ऐकायला मिळेल. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि एक लाईक तर नक्कीच करा.